नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी। आम्ही गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत। हजारोपेक्षा अधिक लोकांना व्यसनमुक्तीला मदत केलेली आहे। चरस, गांजा, अफू, ड्रग्स, दारू, स्मार्टफोन ॲडिक्शन अशा विविध प्रकारचे वारसी येतात। तर आजचा विषय आहे की दारू कुठल्या समस्याचं समाधान होऊ शकते का? तर कधीही नाही। दारू ही कुठल्या समस्याचं समाधान नाही, किंबहुना तीच एक समस्या आहे। मित्रांनो, आता आमच्याकडे विविध प्रकारचे केसेस येतात। तर त्याच्यामध्ये एखाद्याचं लग्न होत नाही म्हणून तो दारू पितो, आणि एखाद्याचं लग्न झालं आणि त्याला कौटुंबिक जबाबदारी पेलत नाही म्हणून तो दारू पितो। म्हणजे प्रत्येकाची कारणं वेगवेगळे आहेत आणि त्या कारणांचा आम्ही आदर करतो आणि स्वीकारही करतो। पण एकदा का समुपदेशन घेतलं, त्यांनी व्यसनमुक्तीचं समुपदेशन आणि उपचार घेतला की त्यांना त्यांच्या चुका आणि योग्य हे लक्षामध्ये यायला लागतं। आता दारूच एक समस्या आहे, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल। मित्रांनो, माझ्याकडे एक आमचा मित्र व्यसनमुक्तीच्या मदतीसाठी आला होता, आणि ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्यांनी एक ठोस असा त्याच्याकडं कारण होतं की मला 10 वर्ष झाली लग्नाला आणि मला लेकरं बाळ होत नाही, आणि होत नाही म्हणून मी दारू पितो। तर हे कारण त्याच्यासाठी योग्यच होतं। पण बरोबर त्याची पत्नी वैद्यकीय उपचाराची मदती घेत होती आणि हा एकीकडे मद्यपान करतही होता। पण त्या उपचाराच्या माध्यमातून आणि परमात्माच्या कृपेने त्याला एक सोडून परमेश्वरांनी 2 लेकरं दिली, आवळे जावळे चांगले गुटगुटीत लेकरं दिली। आता मुळात गेल्या 5-6 वर्षापासून तो जे कारण देऊन दारू पित होतो ते कारण मुळात नष्ट झालं होतं, पण तरी तो मद्यपान त्यांनी चालूच ठेवलं होतं। कारण का आता समाधानच समस्या झालं होतं, आणि त्याच्यामुळं गोष्टी सगळ्या हळूहळू हाताबाहेर जात होत्या। किंबहुना मद्यपानामुळं त्याला लेकरांच्या जन्माचा आनंदही घेता आलं नाही, त्यांचं सांगोपन करता आलं नाही, त्यांना त्याचं बाप म्हणून कर्तव्य निभावता आले नाही। तो एवढा व्यसनाच्या आहारी गेला होता, आणि काही दिवसांनी त्याला अर्ध अंगवायूचा झटका आला, त्याला पॅरालाइजचा झटका आला, आणि तो बिछाण्यावर बरेच वर्ष खिळून पडला। म्हणजे इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मद्यपान हे कुठल्याही समस्याचं समाधान होऊ शकत नाही, किंबहुना दारूच एक समस्या आहे, आणि हे त्याचं एक उदाहरण होतं। तर ह्या भ्रमामध्ये मुळात राहावं नाही, ती एक पळवाट आहे। ह्या पळवाटेचा उपयोग सगळ्याच पद्धतीने लोक करण्याचा प्रयत्न करत असतात। तर जेवढं होईल तेवढं शुद्धीत समस्यांना समोर गेल्यानंतर अनेकदा तर समस्या नसतातच, फक्त एक नशेमुळं आणि एक केमिस्ट्री चेंजेस आल्यामुळं आपल्याला किरकोळ गोष्टही खूप मोठ्या समस्या वाटायला लागतात। हा सुद्धा एक दारूमध्येच लपलेला सायकोलॉजिकल करिश्मा आहे। तर काळजी घ्या आणि आनंदात राहा। धन्यवाद।